या नवरात्रीमध्ये मी दर्शन घेतलं कोल्हापूरच्या नवदुर्गांचं. त्यातली पहिली दुर्गा एकांबिका, जिला आपण एकवीरा आई म्हणतो. एकवीरा देवी म्हणजे धैर्य आणि शक्तीचं मूर्तिमंत रूप. दुसरी दुर्गा मुक्तांबिका, जिला मुकांबा असंही म्हणतात. ही गजेंद्र लक्ष्मीचे रूप मानली जाते. मुक्तांबिका शक्ती, ज्ञान आणि संपत्तीचं स्वरूप आहे. तिसरी दुर्गा पद्मांबिका म्हणजे पद्मावती देवी. पद्मांबिका नरसिंहाच्या रूपात असून पाप नष्ट करणारी देवी मानली जाते. चौथी दुर्गा प्रियांगी देवी म्हणजे फिरंगाई, तिलाच प्रत्यांगिरा देवी असंही म्हणतात. फिरंगाई शहराचे रक्षण करणारी मानली जाते. तसंच ही रोगहारिणी आणि मानसिक क्लेश दूर करणारी आहे. पाचवी दुर्गा कमलांबिका म्हणजे कमलजा देवी. देवांची रक्षक मानल्या जाणाऱ्या या देवीची ब्रह्मदेवांनी कमलपुष्पांनी पूजा केल्याचे सांगितले जाते. सहावी दुर्गा महाकाली देवी. ही देवी दुर्गेचे संहारक रूप मानली जाते. महाकाली शक्तीचे आणि अंतिम वास्तवाचे प्रतीक आहे. सातवी दुर्गा अनुगामिनी देवी. अनु म्हणजे मागे आणि गम म्हणजे जाणे. ही देवी मृतात्म्यांच्या मागे जाऊन आत्म्यास मुक्ती देते. आठवी दुर्गा गजांबिका देवी. हिला गजलक्ष्मी किंवा गजेंद्र लक्ष्मी असेही म्हणतात. ही देवी समृद्धी आणि संपन्नतेचं प्रतीक आहे. नववी आणि शेवटची दुर्गा श्रीलक्ष्मी. श्रीलक्ष्मी संपत्ती आणि आरोग्य देणारी मानली जाते. सौभाग्य, वैभव, सौंदर्य आणि समृद्धीची ही देवता आहे. नवरात्रोत्सवातलं हे नवदुर्गा दर्शन प्रचंड शक्ती आणि ऊर्जा देतं.